जागेचा तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला. याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्याचबरोबर ट्रस्टींनी लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यांचं धन्यवाद करतो. पण एक श्रेयवादाची सुद्धा लढाई इथं दिसत आलेली पिंपळेश्वर मंदिराच्या वेळेस. पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये जेव्हा आता आम्ही पूजा अर्चा केली, त्याच्यानंतर इकडे मी माझं भाषण केलं, सगळ्या ट्रस्टींनी मिळून सत्कार या ठिकाणी केला, तर तुम्ही मला वाटतं माझं भाषण नीट ऐकलं नाही. त्यामध्ये मी सगळ्यांचं नाव जे आहे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. हे काम जे आहे ते कुठल्या एकामुळे जे झालेलं नाही, गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष जो आहे या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मागे आहे. या सगळ्या प्रांगणाचं जी जमीन जी आहे ती मिळावी याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी जे पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान जे आहे ते याच्यामध्ये आहे. आम्ही सगळे जे निमित्त मात्र आहोत. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत जे आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे राजेशजी मोरे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख असतील, प्रत्येक ट्रस्टी असेल या मंदिराचा, या सगळ्यांचं योगदान जे आहे याच्यामध्ये. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत. नेमकं मला ट्रस्टींनी सांगितलेलं आहे, पण तारीख जी आहे ती आता 8 तारीख होते. तर नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी होईल, कारण की गेले अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिराची जमीन जी आहे ही पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला परत मिळालेली आहे. टॅक्सी विषय तुम्ही सांगितलेलं की विकासाच्या याच्यामध्ये आता घरामध्येही वाहतूक घरपर्यंत पोहोचतील आणि असा प्रस्ताव ठेवलाय. बीकेसी मध्ये जे आहे पॉट टॅक्सीचं टेंडर आणि त्याचबरोबर वर्कआउट त्या ठिकाणी झालेली आहे. अगोदर लोकांना वाटत होतं की पॉट टॅक्सी काय, पण पॉट टॅक्सी आता अस्तित्वात येते. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी रेल्वेमधून उतरले किंवा भविष्यामध्ये आता ही जी 2 वर्षामध्ये जी मेट्रो होणार आहे त्या मेट्रोमधून उतरले तर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत जाण्यासाठी जे आहे बस किंवा तुम्हाला रिक्षा जी आहे ती घ्यावी लागते. पॉट टॅक्सी आल्याने जे आहे तुम्ही रेल्वे स्टेशनवरून किंवा मेट्रोमधून उतरले की थेट आपल्याला जे आहे आपल्या ज्या बारीक म्हणजे ज्या इंटरनल रोड जे आहे त्या इंटरनल रोड्सवरती जे आहे पॉट टॅक्सी त्या ठिकाणी जे आहे ही उपलब्ध होईल. त्याच्यामुळे आपलं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जे आहे या पॉट टॅक्सीच्या माध्यमाने होईल. बुद्धभूमीचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे आणि वाद पेटलेला आहे. काय सांगा बुद्धभूमीच्या कल्यांचा जो प्रश्न आहे बुद्धभूमी फाउंडेशनचा, सकारात्मक चर्चा जी आहे त्याच्यावरती झालेली आहे आणि त्याच्यावरती सकारात्मक निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये. हिंदी कोण मध्ये कानडे मी देतो तुम्हाला. हो देणार 100%. खासदार महोदय, मेगा भरती झालेली आहे. आज मनसे असेल, शिवसेना असेल किंवा उभाटा असेल, ज्या किंवा भाजपचे सुद्धा लोक इथे आलेले आहेत. काय सांगाल कशा प्रकारची मेगा भरती आहे? या ठिकाणी पक्षाचे आपली भूमी आवाज आना होता भाई. पदाधिकारी जे आहेत ते शिवसेनेमध्ये अरे आपलं भूम जा रहे हैं इसने डाल दिया ना. अरे प्रमोद अरे थोड़ा अपने ऊपर दे, उसमें आवाज आ रहा है. माजी नगरसेवक बस शैलेश भात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर आमचा युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर विठ्ठल कचवे, जितू पेडणेकर, मनीषाताई धुरी, ममताताई घाडीकर, सुभद्रा देसाई, प्रल्हादजी पाटील, त्याचबरोबर नारिवली गावचे नारिवली आणि बालेगाव हे पूर्ण मिळून मला वाटतं 100 पेक्षा 200 शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी सरपंच या सगळ्यांनी जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे खूप खूप इथे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. शिवसेनेची ताकद जी आहे या सगळ्यांमुळे वाढलेली आहे. या सगळ्यांचा योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये हे मोठं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून त्यांचा जो अनुभव आहे
त्या अनुभवाचा फायदा जो आहे हा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी होईल. माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आपण पाहिलं असेल इकडे 500 पेक्षा जास्त लोकांनी जो आहे हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. आपण बोलू शकतो जम्बो पक्षप्रवेश या शिवसेनेमध्ये जे आहे या डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर महादेवाच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर महादेव मंदिरच्या सगळ्या ट्रस्टींचे पण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. चला हिंदी घ्या, हिंदी घ्या. अरे मी रोल करतोय, देतो हिंदी. हा चल लगा. चलो हिंदी हिंदी हिंदी. माननीय उपमुख्यमंत्री नेता एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में विश्वास है। स्वप्निल। कई अरे क्या कर रहा है? माजी नगर सेवकों ने पार्षदों ने थोड़ा पीछे में पकड़. शिवसेना में कोणतरी बूम पकडायचा. प्रवेश किया है। शैलेश धात्रक जी हो, दे दे उसको. शिखर चौधरी जी हो, शिखर चौधरी जी की वाइफ हमारी माजी नगर सेविका प्रमिला जी आज तक चौधरी तो हो, मोड़ पर या थोड़ा. योगेंद्र भोईर हो, नितिन भाई का उसी के साथ में नारिवली गांव के 200 गांव के 200 सब कार्यकर्ता पदाधिकारी माजी सरपंच हो, सदस्य हो जिला परिषद के, उसी के साथ में इस सभी आजूबाजू के क्षेत्र के सभी पक्षों के कार्यकर्ताओं ने आज 500 से ज्यादा कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया है. इससे शिवसेना की ताकत जो है ये कई गुना जो है बढ़ी है. क्या विशेषता है कि एक युवा वर्ग जो है जो शिवसेना की तरफ बढ़ रहा है. युवा वर्ग भी यहाँ पर आप देखोगे तो जिन्होंने शिवसेना में प्रवेश किया है उसमें ज्यादा करके युवा वर्ग आपको देखने को यहाँ पर मिलेगा, क्योंकि युवा वर्ग शिवसेना से अटैच हो रहा है. शिवसेना की जो भूमिका है, जो आइडियोलॉजी है, उनको लग रही है कि शिवसेना जो है हमारा आवाज जो है बुलंद कर रही है. इसलिए युवा वर्ग भी बड़े पैमाने पर शिवसेना से जुड़ा है. आगे चल के पॉट टैक्सी आपने ये किया, उसका वो अभी कैसे इस कल्याण लोकसभा एलिवेटेड रहेगा क्या वो? रेलवे का काम हो, हाईवेज का काम हो, डबल डेकर फ्लाईओवर का काम हो, मेट्रो का काम हो या वाटर ट्रांसपोर्ट का काम हो, एक कदम आगे जो लास्ट माइल कनेक्टिविटी हमें करनी है वो पॉट टैक्सी के माध्यम से हमें करनी है. मैंने एमएमआरडी को कहा है कि हमारे जो शहर है कल्याण लोकसभा, उस कल्याण लोकसभा का मुआयना आप करें, डीपीआर तैयार करें, जिससे हमारे हर एक व्यक्ति को लास्ट माइल कनेक्टिविटी उसके घर तक पॉट टैक्सी के माध्यम से मिलेगी. क्योंकि बीकेसी में इसके पहले मतलब बीकेसी में भी अभी पॉट टैक्सी कुछ सालों में शुरू होने वाली है, उसका टेंडर हो चुका है, वर्क ऑर्डर हो चुका है. तो वही पॉट टैक्सी हमारे इन शहरों में भी आए, इसलिए आप काम करें. सर विधान परिषद कैंसर हॉस्पिटल आ रहा है. कल्याण लोकसभा में उल्लासनगर में नो कैश काउंटर 200 बेड का अस्पताल शुरू हो चुका है. कल्याण लोकसभा में उल्लासनगर में ईएसआईसी का अस्पताल बनकर तैयार है. वो इस 1-2 महीने में जो है वो कार्यान्वित हो जाएगा. उसी के साथ में डोंबिवली में 250 बेड का कैंसर हॉस्पिटल और मैटरनिटी सेंटर जो है हम लोग यहाँ पर कर रहे हैं. उसी के साथ में कलवा में नो कैश काउंटर वहाँ पर है. अंबरनाथ में मेडिकल कॉलेज मंजूर हो चुका है, वो काम जो है जल्द से जल्द शुरू होगा. वहाँ पर अस्पताल भी बन रहा है. थाना में बड़ा एक सिविल अस्पताल बन गया है. इस कल्याण डोंबिवली में जो हमारी रुक्मिणी बाई जो हॉस्पिटल है ये दोनों हॉस्पिटल के अपग्रेडेशन की सूचना भी हमने कमिश्नर साहब को दी है, जिससे 500 बेड का मतलब टोटल 1000 बेड का अस्पताल जो है कल्याण डोंबिवली के लिए मिले. उसी के साथ में मेडिकल कॉलेज भी इस कल्याण डोंबिवली को मिले. इसके ऊपर भी कामकाज हमारा शुरू है. उसी के साथ में डोंबिवली में सैटिस का प्रकल्प ये भी हो, इसके लिए भी सर्वे का काम ऑलरेडी शुरू हो चुका है. तो सब जगह से पूरा ओवरऑल होलिस्टिक डेवलपमेंट जो है कल्याण लोकसभा का हो रहा है. सर विराट काफी संघर्ष के बाद आप अपने 2.25 दावे में उसके बारे में पिंपळेश्वर महादेव मंदिर बहुत सालों के बाद आज पिंपळेश्वर महादेव मंदिर की जो जमीन है वो जमीन मंदिर को फिर से मिली है. ये सबके लिए बहुत ही ऐतिहासिक दिन है और एक बड़ा दिन है, क्योंकि इसके लिए बहुत लोगों ने संघर्ष किया, 1000 लोगों ने संघर्ष किया. केसेस किया. आज हमारी सरकार ने जब शिंदे साहब मुख्यमंत्री थे तभी इनिशिएटिव लिया. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे साहब आज मुख्यमंत्री हैं. भूमि है ना अपना वादुनी का कांग्रेस के बाद उसका विषय है, राहुल गांधी के बाद. एमएलए राजेश खरे जो इसमें सबका योगदान है. सब लोगों ने जो है इसमें काम किया है. सभी ट्रस्टियों को मैं बहुत फाउंडेशन में यहाँ के लोगों को धन्यवाद अदा करता हूँ कि उन्होंने इसके लिए एक बहुत बड़ा आंदोलन छेड़ा था. आज उसकी समाप्ति हुई
और आज एक नया दौर शुरू हुआ कपिलेश्वर मंदिर के लिए। जो कपिलेश्वर मंदिर को 4.5 एकड़ जमीन मिली है, जिससे आने वाले समय में लोगों को जो जरूरत है वो जरूरतें पूरी करने का काम इस जमीन के माध्यम से, और यहाँ पर जो भी डेवलपमेंट करना है उस डेवलपमेंट के लिए जितना निधी लगेगा उतना निधी जो है देने का काम हम लोग यहाँ पर करेंगे। तर विधान परिषदेमध्ये नाशिकची आणि ठाण्याची जागा बिनविरोध येते नाशिक आणि ठाण्यामध्ये काही बोलणी सुरू होती माघार घेण्याची बंडखोरांची आणि ती पूर्ण झाल्याची कसं मला अपेक्षा आहे की सगळे उमेदवार जे आहे हे डेव्हलपमेंटला जे आहे प्राधान्य देतील आणि या सगळ्या ज्या जागा आहेत त्या जागा ज्या आहेत या कशा बिनविरोध होतील। मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या नाशिकची जागा असेल, ठाण्याची जागा असेल, मला राहुल वाटतं गांधीची एंट्री होणार आहे चैत्रभूमीला. शिंदे साहेबांवरती विश्वास जो आहे, कांचनी सरकारवरती बाईट विश्वास जो आहे, सगळ्यांचा आहे, म्हणून जे आहे सकारात्मक निर्णय जो आहे तो मला वाटतं येऊ शकतो। खासदार महोदय खासदार महोदय एक महत्त्वाचा प्रश्न आहे, लोकवस्त्या वाढत चाललेल्या आहेत, पाण्याचा जो प्रश्न जो तुम्ही निवडणुकीने सांगितलं होतं की मी प्रयत्न करणार आहे आणि सुरू केलेले आहे आपण, मला वाटतं कुठपर्यंत आलंय ते काम? आपल्या इथे आपल्या अमृत योजनेसाठी जे आहे ते पैशाची कमी होती। अमृत घूम किधर योजना गया? पूर्ण होत होती, त्याच्यासाठी गिर जे गया? आहे पुन्हा, घूम किधर है? घूम किधर है? 50 कोटी आहे। घूम क्या कर रहा है यार? 100 कोटीचं प्रयोजन जे आहे ते आता आम्ही केलेलं आहे, त्याचा निर्णय देखील निघालेला आहे, त्याचा टेंडर देखील होईल। तर लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो 27 गावांमध्ये आहे तो कायमचा जो आहे हा पूर्णपणे मिटून जाईल आणि या पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी जो काही निधीचा भविष्यामध्ये गरज पडेल, पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या ट्रस्टने डीपीआर बनवावा पूर्ण, आणि या डीपीआरच्या माध्यमाने लोकोपयोगी कामं जी आहेत, ज्या प्रकारे अंबरनाथचं शिव मंदिरचं रिडेव्हलपमेंट होत आहे, तिथे आजूबाजूचा परिसर डेव्हलप होतोय, 200 कोटी आपण तिकडे निधी जो आहे तो दिलेला आहे सरकारने, त्याचबरोबर खिडकाळी मंदिराचं रिडेव्हलपमेंट जसं होत आहे त्याच धर्तीवरती जे आहे पिंपळेश्वर महादेव मंदिराचं दर्शन रिडेव्हलपमेंट देखील होईल, आणि त्याला जो काही निधी लागेल तो कुठलाही निधी जो आहे त्याला कमी पडू देणार नाही आमचं सरकार। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबरदस्त.